हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम्। वाल्मीकि गिरिसंभूता रामा अंभोनिधिसंगता श्रीमद् रामायणी गंगा पुनाति भुवनत्रयम्। वाल्मीकेः मुनिसिंहस्य कवितावनचारिणः शृण्वन् रामकथानादं को न याति परां गतिम्। तपस्वाध्यायनिरतं तपस्वी वाग्विदाम्बरं नारदं परिपप्रच्छ वाल्मीकिः मुनिपुङ्गवम्। अहो भाग्यं मध्वमार्गानुयायिनां दैवतं रमापतिर्येषा सद्गुरु भारतीपति। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. आम्ही कालच्या दिसाक विश्वामित्रानं दशरथाला आसताना येवचे. दशरथानं विश्वामित्राक तुका कसं जाव का मेगेल निमती कसं जाव का तुगे लागमनाचं कारण कसं म्हणून सांग. तुगेल आज्ञा असं म्हण जाल्यार तुगेल कसं इश्टार्थ म्हणलेले कुडले हांव दिता हें दशरथ मेगेल कार्य करतल वे हाका सांग येत वे म्हण म्हणलेल विशया संशय नक्का म्हणून सांगतना ताका भारी संतोष चितके कोणाक विश्वामित्राक. ततच्युत्रवा ततश्रुत्वा राजसिंहस्य वाक्यमद्भुतविस्तरं हृष्टरोमा महातेजा विश्वामित्रो अभ्यभाषत. अद्भुत जावन उल्लयला दशरथू मात्र न्ही विस्तार जावन कसं जाव का तुका कसं म्हण सांग तशें न्ही म्हणी बारी सविस्तार जावन दशरथानं सांगला कसले कोरका म्हण निमगेला वैबे ते ऐकतनाची विश्वामित्राक भारी रोमांचन जलकी. रष्टरोमा महातेजा रष्टरोमा म्हळ्यार भारी संतोष जल ताका. तशी विश्वामित्रो दशरथाला सांगतकी राया तुगेले उतरास पळय ये भुंयतू चांग वंशांतू जन्मा आईल जनान सांगची उतराक ते तुगेले उतर समान जावनस. तुगेल तसले मनशानं अशी उल्लोचे म्हण मात्र न्ही तुगेल गुरू कोण कुलगुरू वशिश्ठ न्हय तेगेल निर्देशा म्हण के तू कार्य करतर असं म्हणटना तुका हें उतर पुरे अनुरूप जावनच न्हय हे राया मेगेल मना आसूचे आनी आमात सांगका आसूचे कामच पळय तें तूं करतलोच म्हूण एक प्रतिज्ञा करी. इत्याक म्हूण म्हळ्यार तुका सांगचें काम तसलच जावं हांव सिद्धी पावका म्हूण म्हणलेल खातीर व्रत नियम अनुश्ठानार आस. आतां मेगेल व्रतानुश्ठानाक दोनी राक्षस तांणी कामरुपी खंयचे वेळा खंयची रुपार येताचे म्हूण कळना भारी विघ्न करतर आसाचे. मेगेले व्रतानुश्ठान हांव प्रारंभ करचें ते सोर भितरी ते सुबाहो आनी मारीच ते परिपूर्ण मेगेल व्रतानुश्ठान परिपूर्ण जाऊ भितरी सुबाहो आनी मारीच म्हळ्यार दोन राक्षस मेगेल यज्ञवेदीक अपवित्र करताचे. खंय खंय दुखून सकडी रक्त मांस सकड हाण घालून यज्ञवेदिका अपवित्र करताची म्हणटना प्रतीपंत हांव कसं की एक नियम करून घेवन अनुश्ठान करून घेवन कसं की कोरका म्हणल्याक पळय हे राक्षसाल निमती सर्व मेगेल प्रयत्न नश्ट जाता कसं करचें म्हूण कळना अशी कडेर म्हणटना तुगेल्याक हांव निमगिता म्हूण सांगून येयला म्हाका हांव न च मे क्रोधमत सृष्टुम बुद्धिर्भवती पार्थिव तथा भूता ही साचर्या न शापस्तत्र मुच्यते. तू कधीच सुपुरो इतलो व्हड महामुनी त्या राक्षसाक शाप दिवच्या नज्जशील वे म्हूण जाल्यार म्हाका तांगेले वयर कोप हाडच्या जायना. इत्याक म्हळ्यार हांव घेतिल्ले व्रतानुश्ठानान तूं कोप करना पाप करना म्हूण सांगून हांव नियम घेतला न्हय. आतां हांव कोप करून तांकां शाप दिल्ले म्हळ्यार एक पाप जाता मेगेल निमती तशें केल्लें म्हूण जाल्यार व्रतभंग जाता. तशी तुगेले एक पुत्र निमगुचे आयला राया हांव तुका कसले लेक्का म्हणना जांजावचे उत्तर ते तुका जाती कार्य करून दिवच्या स्वपुत्रम राजशार्दूल रामम सत्यपराक्रमम
काकपक्षधरं शूरं ज्येष्ठं मे दातुमर्हसि शक्तो हे शमया गुप्तो दिव्येन स्वेन तेजसा राक्षसा ये विकर्तारः तेषामपि विनाशने. हे राया, सत्यपराक्रमी जावन आशिलो, काकपक्षधर जावन आशिलो, महाशूर जावन आशिलो, तुगेल मलगड पुत्र रामाक मेगेल सहाय्य पेटून दी. ये तुक जायनातील काम नाही जाता दिव्य एक तेजस रामाल्या की तू कसले भिवचे नाका रामा पेटून दिवची विशाख मया शक्तो हेश मया गुप्तो दिव्येन स्वेन तेजसा तो तक केदनाय हाव तक दिव्य तेजसस तक हांव रक्षण करता खंडित तू तितली सांचरडा काका पक्षधर म्हळ्यारी दोन्ही गल्लारी केसवच्या शूरजत मांत्र तांकां तांणी सन्न प्रयेचे म्हूण एक काका पक्षधर म्हळ्यारी एक 10-12 वर्ष प्रयेचे तांणी ते तशी त्या वेळाक सन्न न्हय म्हूण तूं भिवची नाका तांकां हांव रक्षण करता कोण कोण मेगेले यज्ञाक विघ्न करूंक म्हूण कामरुपी जावन येता की तांकां पुरय संपूर्ण नाश करचे तसले समर्थिका तुगेले पुत्ताक आस म्हूण सांगतरस. तशी मागीर सांगतरस तूं ताजे बदलाक ते रामाक हांव श्रेयस मस्त कीर्ती जकड ताका मेळची तशी करता. 3 लोकांत तुवें भारी ख्याती पवता तो राक्षस ते 2 जन सुबाहो मारीच तांकां पुराय जनां लेद्र तांणी युद्ध करता जाल्यार रामा लेद्रा युद्ध करूं जायना तांकां. आनी कसं म्हळ्यार तुका गोत ना हो विशय जाल्यार रामान तांकां मारका म्हणस विंगड कोणाकय तांकां मारची सामर्थ्यक ना. तशी महापापिश्ट तांणी निजावन रामा लेद्रा तांकां युद्ध करून जय घेवचें जायना. मागीर कोणा लेद्राकय तांणी जय घेताची तशें तूं आतां रामाक दिवच्याक एक प्रतिबंधक कसो तुका पुत्रस्नेह सानू मेगेल रामू त्या 2 राक्षसाक हे बालकान मारच्या जतलवे म्हूण म्हणलेक मनान तुका भ्रांतीशी जेवचो पुरो जाल्यार तूं तुगेल रामाल विशयू कसल म्हूण तुगेल्या पेशी चड म्हाका गोतस. तागेल निमतीची रामाल निमती तांगेल मरण म्हूण म्हणलें बरो नस. तूं तशें मस्त पुत्ताल वैरी मोगू येवन ह्या कार्याक अड्डी कोर नका दशरथा. तुका गोत ना राम कोण म्हणून म्हाका गोतस. राम कोण म्हणून म्हाका गोतस. वशिश्ठाकय राम कोण म्हणून गोतस. वामदेवादी महर्षींकय रामाले निज स्वरूप कसं म्हणून गोतस. तूं तशें ताका पेटोवन दिवचे विशयान तूं कसलेच एक आलोचन करचें नाका. तशी तूं रामा पेटोवन दी आमगेल वटू. यदि ही अनुज्ञां काकुत्स्थ ददते तव मंत्रिणः वशिष्ठप्रमुखाः सर्वे ततो रामं विसर्जय. हे ककुत्सकुलाच्या राम दशरथा तुगेल मंत्रीक वशिश्ठात हांव सांगलें कुडलें म्हाका तूं दिवका म्हणून म्हणचें न्ही हांव जाल्यार तुगेले मंत्रींक वशिश्ठादी गुरूंक पुराय एकांतांत आपय मेगेले नाका तुमी बैसून समालोचन करायची. रामा पेटोवचे विशयान तो तांगेल्या की जाय जाल्यार तूं तांगेले एक ओपिगसवे म्हूण सांगून निमगी तांगेले मनान तुले आलोचना कसले म्हूण निमगी तांणी पुराय जेन्ना ओपल म्हूण जाल्यार मागीर पेटोवन दी. तूं तितले आतांची आलोचना करची नाका. तुगेले तोंडारी चिंत म्हाका दिसतरस जाल्यार एक दशरथा राम म्हाका जावका तो तुका एक क्षणय सोण राब्बना दिलो न्हय तो होड जाला तो आतां अनेक कसं म्हळ्यार हांव यज्ञ करचे 10 दिसां खातीर मात्र तशें 10 दीस भितरी मागीर हाड दिता हांव रामा तुगेल्या गिजी पेटोवन दितवे तूं म्हूण म्हणटरस फुडले पेटोवन दिवका मात्र इत्याक म्हळ्यार हांव मुहूर्त दवरून जाला यज्ञाक पुर्णाहुतीक तेदे भितरी हांव प्रारंभ करता न्हय. तूं वग्गी रामा मेगेल वट पेटोवन दिल्यार तशें वेळ कोर ह्या कामांत विळंब कोर नाका म्हूण सांगता दशरथाक. भारी एक नमने दुख्ख जाता. हे इतली सांज चल्ल्याक ते राक्षसा मारू हांव पेटोवन दिवच्यो पळय विश्वामित्रान सांगेल कडेन आयली हो विशयत. तशी दशरथू फुडले सांगतरस एक क्षण विश्वामित्राक कशें नाका म्हणचें म्हणलें मनान तूं येता ताका जाल्यार भारी दुखय जाता. एक मुहूर्त काळ मूर्छ पडता तो. मागीर विश्वामित्राक म्हणटा हे
महर्षी तो बरीची 16 वर्सय भरना तिलो एक सान चरडुतो तसल्याक राक्षसाल ಒಟ್ಟು ಯುದ್ಧ ಕೊರ್ಚ ಯೋಗ್ಯ ತಸ್ಸ ಮುಂಟು ಸಂಗ್ಲೆ ಕುಡ್ಲೆ ಮಕ್ಕ ನಮ್ಗುಜ ಜತ್ವೆ ಜಲರಿ ಹಕ್ಕ ಪೇಟೈ ನೀ ಮಳ್ಳಿ ಮಾತ್ರ ತೂ ಕಸಲೆ ಮಕ್ಕ ಮಿಗೆಲ್ ವೈರ್ ಕಸಲೆ ಮಿ ಸಂಶय लेक्चे नाका तुगेल यज्ञ रक्षण कोरचाक आव अक्षयहिणी सैन्य पेटेत मिगेले सैन्य ते मात्र नाही तू नमग मक्का आव त्या सैन्या ओट हामा येता राक्षसाल ओट युद्ध कोरचाक मिगेल सेनाधिपती पुरे सामान्य नाही भारी शूर त्यांनी त्याच्यावनु तू कसले लेक्चे नाका तुगेल काम हांव करून दिना म्हणून हांव येता यो सान चरडू न्हय हक्क सोडी आनी की धनुर्विद्याभ्यास पूर्ण जायनी राक्षस पुरे कशी युद्ध करता म्हण ताका कसले गोतना म्हणटना ताणें कशी युद्ध करचें तूं ताका वरचे पशी हांव येता म्हणलें न्हय म्हाका घे म्हाका हांव येता तुगेलो म्हाका व्हर तूं म्हणटा तूं लेको पुरो इतली ममत कसो दाखयत यो म्हणून जाल्यार पळय म्हाका कितली काळतय चेडूव जायनी आशिल्ली कितली कठीण व्रत अनुष्ठान करूनय चेडूं जायनी मागीर यज्ञ याग कोर न्हू हो म्हाका जाल्लो तेश्चावनू तूं रामा व्हरचे पशी म्हाका व्हरचें लायक तुका पुरे दिसता म्हाका कळटा 4 चेडूं वसाची एक रामा पेटयल्यार इत्ते म्हणून जाल्यार मिगेल मोगाच म्हणल्याली रामूची म्हूण म्हणटना आनी ते राक्षस कोण कसले इत्ते म्हाका कसले गोतना म्हणटना ताणें कशी युद्ध करचें ताचे पशी तूं म्हाका तांणी कोण कसली इत्ती म्हूण सांग म्हणटना विश्वामित्र दशरथाले सांगताचे पुलस्त्य वंशांत एकलो रावण म्हूण राक्षस जाला पुलस्त्या वंशांत विश्रवसूले पूत जावन जाल्यार ताका ब्रह्मा लागी ब्रह्माक वर करून तपस्वी करून ब्रह्मा वलसान वर घेवन 3 लोकांकय अवध्य म्हणून जावन 3 लोकांकय बात दितरस तागेले जायजरल सेना बलस तोच स्वतः पराक्रमी असल कितली की राक्षस तागेले अन्याय तो विश्रावसो ऋषील पूत कुबेरालो भाव मिगेले यज्ञाक सीधा येवन बात दिना ते मारीचे सुबाहू राक्षसा केन्नाय म्हाका बादीच्याक पेटयत म्हूण दशरथ सांगताच जाल्यार हांवच येता तुगेले वट युद्धाक म्हूण म्हणटना विश्वामित्राक खूब येता तो महर्षी न्हू तो ताका तेव्हाय तो कोपिश्टूची खूब येता ताका तो सांगतरस कसं न्ही हे राया पूर्वमर्थम प्रतिश्रुते प्रतिज्ञां हातुमिच्छसि राघवाणा अयम युक्तोयम कुलस्यास्य विपर्यय पळय सुरवेक हांव निमगीत तूं कसं म्हणलें न्हू खंयची कार्य तूं निमगिल्यार हांव करून दिता म्हणून तें म्हाका वाग्दान केल्या बरें जालें न्हू आतां तें प्रतिज्ञा तूं भंग करूं पळयतरस रघुवंशाच्यो तूं सत्यप्रतिज्ञा म्हूण तुमी नांव घेतलां आतां हांव सांगता सत्यप्रतिज्ञा महावंशांत मिथ्यावादी रायो दशरथ म्हूण खंडीत तुका अपयश येता तुका जाय वे तूं प्रतिज्ञा त्याग करता जाल्यार सांग तूं येवचें नाका तूं तुगेले बंधू बांधव चेडूं बायले लोट सुकार आसूं हांव वता म्हूण म्हणटना ते तांगेले कोप आईल पळोवन सगळी भूंय कंपन जाल्के सर्व देवतेंक भंय जाल्के विश्वामित्राक कोप येईल पळोवन रायूय भिल्लो वशिश्ट फुडले म्हळेलींची महाराजा तुका पळय विश्वामित्रान सांगले बरी इक्ष्वाकु वंशांत जाल्ला तो सद्धर्म आचरणेन तूं साक्षात यमधर्माक धर्मदेवतेक समान म्हूण नांव घेतलां तुवें मात्र न्ही भारी धैर्यात तूं सत्यसंकल्प म्हणून सांगून नांव घेतील तूं आजी तुगेले प्रतिज्ञे दुखून विमुख जावं नका भारी कश्ट जाता ते तुका तुगेले ताणें विश्वामित्र ऋषीन सांगिल्लें बरी तूं अपख्यातींत पडता सगळेची अंत जगत्यांत तशें जावन तूं आतां आनीक कसं म्हळें महाराजा तुगेलें कार्य करून दिता म्हणून प्रतिज्ञा दिला की तुवें आतां तें दिल्ली भाशा म्हळ्यार प्रतिज्ञा परिपालन कर न्ही नातलें तूं येद्दोळटे अश्वमेधादी याग केल्ली पळय मात्र न्ही तुगेल्या राज्याक कितली सकट तूं चांगपण केलां पळय रे वापी कूप तटाक या पुरे सांगलां पळय इश्टापुर्त वदो भूयात तस्माद राम विसर्जया म्हणून म्हळ्यार इश्टापुर्त म्हळ्यार यज्ञ यागादी केला पुर्त म्हळ्यार बांय खुंडून दिला अन्नदान इत्यादी केला
या पुरे पुण्य कार्य म्हणतात हे पुराय पुण्य कार्याचे फल नाश जावन वता तश जावन तू रामा पेटोची लायक तुका भय नाका राम अस्त्र विद्या शिकला शिकनी विश्वामित्र कसं म्हण तुका गोतना तशी तागेले बोट्टू रामान असलरी एदुरसूच्या राक्षस खंडित समर्थ नाही तू कसले भिव नका रामाक विश्वामित्र रक्षण करता तशी भारी श्रेष्ठ तो विश्वामित्र साधारणात नाही तो सर्व विद्येंतो सर्वांकही अधिक जाऊनस भारी होड तपस्वी देवते जवो ऋषी जवो असुर राक्षस जवो गंधर्व उरग किन्नर कोणेही जवो विश्वामित्राल म्हणके अस्त्र विद्ये शिकील जन्नाचे उडगाससो तशी कृशाश्व म्हणल एक प्रजापतीशील तुका सांगता तागेल चरडून जावन सर्व अस्त्र अवतरण घेतिले विश्वामित्रान राज्यभार करतना पराम रुद्रानाची विश्वामित्राक त्या कृशाश्वाले अस्त्र स्वरूप जावन चरडुवांक अनुग्रह केला तशी ते कृशाश्वाले त्या महाअस्त्रांक आवसो जावन दक्ष ब्रह्माल दोन्ही कन्या आशिलीची तशी अस्त्रधारी त्या पुरे चरडू एक रूपात नाही नाना रूपाचे महावीर्यवंत तेजस्वी त्याच्यावून दक्षकन्या जया आणि सुप्रभा हांगेल निमती ते 100 गटल्यान शस्त्रास्त्र जल्लिलींची तशी तू कंचे पळयतागेल पुरा विषयी सांगली म्हूण जाल्यार तुका मागिरी ताजे पशी श्रेष्ठ कसले सांगू बरलेल ना विषय हांव सांगचे जाल्यार तू रामाक पेटोवन दिवचे लायक तशी नानातले अन्य कसले म्हूण म्हळ्यार पळय त्या राक्षसा निग्रह करूक विश्वामित्र समर्थो जाल्यार एक क्षण भितरी राक्षस भस्मीभूत जाताची जाल्यार हें कार्य रामाल निमतीची तुगेल राम कोण म्हूण तुका गोतना नातले म्हाका गोतस तुगेल राम तुगेल चेडू जावन कसल रयला पळय ते कार्य आत्ता शुरू जावचें म्हूण सांगून लायक तशें जावन रामाक बरेय जाता नामय पावता तशें जावन तुगेल चेडूडाक तांणी ओरू आयलीची तितली लेकल्या पुरो म्हूण म्हणटना वशिश्टाल उतर आयकतना दशरथा धैर्य जाल्ले जायता मग विश्वामित्राल ओट पेटयता म्हूण म्हणटा आनी रामाक पेटोवच्या पतन लक्ष्मण कशीची रामाल ओटू वसूत न्हय बिलकुल लक्ष्मण रामा दुखून विंगडश्च आयकना हांवय अण्णा ओट वता म्हूण म्हणटा रामू आवसुल्यागी बापसुल्यागी आशिर्वाद घेतला मागिरी विश्वामित्रा लागी चरडाक दिता कोण दशरथो तशी सुरवेक विश्वामित्र बाई सरला तागेल मागशीची राम लक्ष्मण वतरसची पळय वशिश्टान सांगल्या वरी हें चांगा खातीर जतरस म्हूण म्हणल्या पळय तशी तांणी भाय सरले कुडले पुष्पवृश्टी जाली की शंख दुंदुबी मंगळवाद्य देवतेंगेले आयकत रस दशरथा धैर्य जाले सुरवेक विश्वामित्र वतरसची मागशी धनुर्धारी जावन राम लक्ष्मण वतरसची रामू विश्वामित्राल मागशी लक्ष्मण रामाल मागशी तशी राम लक्ष्मण धनुर्धारी जावन आसाची म्हणलं वे तशी तांकां घेवन विश्वामित्र वतरसची सरयू न्हंयचे दक्षिण तीरारी सादारण 1.5 योजन म्हळ्यार सादारण 6 मैली प्रयाण केले नंतर विश्वामित्र रामाक आपयताच की रामा पळय तुका एक विद्य सांगचे वेळू लेग येयला शुद्धाचमन करी तुका बला आनी अतिबला म्हणले महाविद्येचे साधन तुका जावचे खातीर ते मूलमंत्र हांव तुका सांगता यो बैस ते मंत्राचे पुरस्चरण केले म्हूण जाल्यार तुका बला आनी अतिबला विद्या तुका सिद्धी जाता ताजी फल कसा म्हूण गोतसवे तुका पळय कितले काळ युद्ध जावो आयास जायना युद्धा मध्येन तो ताप असल उपद्रव येयना कोणाक बला अतिबला विद्यस तो मनुष्य केन्नाय तेजस्वी जावन आसता तो निद्दो नसो खंयकी मन दिव नसो युद्धा वेळाक राक्षसांक ताका मारूं जायना आनी
ते महामंत्र पुनश्चरण करून कोणी या दोन्ही विद्या बला अतिबला विद्या साधून घेत की ताग्याले बाहुबल सगळीची जगत्यांत जेव्हा भुईंचेरी म्हणून येतं कोणाकही असना रामा तू ही विद्ये साधन करून घे तिन्ही लोकांत तुका समान म्हणलेले कोणी असनाचे कंच्यांतू खाली युद्धशक्तींतू नाही युद्धविद्येंतू नाही सौभाग्यांतू सामर्थ्यांतू ऐहिक अमुष्मिक ज्ञानांतू बुद्धिशक्तींतू खंच्यांतूय तुका समान सगळे त्रिभुवनांतू कोणीही असनाची तशी या बला आणि अतिबला विद्या सर्व ज्ञानाकै आवसो समान म्हणरी या दोन विद्ये असल्या मागीर विंगड पुराय ज्ञान असल्यावरीची म्हणून सांगून रामान सांगचे रामाक विश्वामित्रान सांगचे म्हणले कुकामी तशी मात्र नाही तानी भूक कसली असना या बल अतिबल विद्ये शिकेल जना युद्ध कालांतो तशी तुकाव ही विद्ये दित्त कसल्या का म्हण म्हणारी सर्व लोकांचो उद्धार करू समुखारसून ताजी कथेर दिसता तशी साक्षात ही बला अतिबला विद्या ब्रह्मालय चरडू तानी तशी तू ये विद्या ग्रहण करू का तू कधी नानशी ही विद्या विंगड कोणाकही दिवचे नाही त्याच्यावन तुका उपदेश करतर साम विश्वामित्र सांगतरस यो तुका हांव उपदेश करता हातपाय धुवून घेवन शुद्ध आचमन करून बैस म्हूण मागीर ते प्रणवपूर्वक बला अतिबला विद्येचे मूलमंत्र उपदेश विश्वामित्र ताका दिता उपदेश दिल्ले तक्षण ते बला अतिबला विद्याभिमानी देवते रामाला अंगांत मेळ्ळींची म्हणटना राम आनीकीची तेजस्वी जावन दिश्चा सुरजलक मागीर विद्यागुरुक एक सेव कोरका म्हणस राम त्या पुरे करता मागीर राम लक्ष्मण विश्वामित्र सरविनयींची तिरारीची तांणी रात्री तईची निदताची लक्ष्मण रामाक दर्भे पल्ल्याचे हांतूळ तयार करता मागीर तवय रामय वोट रामाल वोट लक्ष्मणूय थंयची निदता सकाळी रात्री जावन सकाळी पंतरी ब्राह्मी मुहूर्ताक विश्वामित्र रामा सांगताच की कौसल्या सुप्रजा रामा पूर्वा संध्या प्रवर्तते उत्तिष्ठ नर शार्दूल कर्तव्यम दैवमाहनिकं पळय या आम्ही आजी खंयची सुप्रभातांतूय सांगताच की सुरवेक या कोण सांगिले विश्वामित्रान रामाच्या गैल ते कौसल्या सुप्रजा रामा पूर्वा संध्या प्रवर्तते मोगान हे रामा तुगेल निमती कौसल्ये सुपुत्रवती म्हूण नांव पावला कौसल्यल सुप्रजतू चांगू चरडुतू कौसल्यलो तशी उठा सकाळी जल्ले पल्ली जल्ले आनी आहनीक कोरकान वतू उठा उठा म्हूण सांगून तांणी सांगताची रामाक राम उठयता उठान सूर्याक अर्घ्य दिता स्नान करता अर्घ्य दिता गायत्री मंत्र जप करता तांकां गायत्री मंत्र जपच न्हय मागीर विश्वामित्राक प्रात आहनीक जाल्ले विश्वामित्रा अभिवादन केल्लें विश्वामित्र तांकां घेवन मुखारी प्रयाणा सिद्ध जावन वताचे आतां सरायू आनी गंगा नदी संगमस्थानार येवन पावलींची तांणी गंगा नदी दिसू शुरजल तांकां कितलीकी वर्स थंय तपस्यांतू निरत जालेले कितलीकी महर्शी गेले आश्रम थंय तांकां पुरे पळयतात तांणी आनी ते आश्रमा पळोवन आश्रम पळयल कुळे राम लक्ष्मण निमगिताची हे आश्रम कोणाले आनी हांगा कोण मास जावन आसाची हे आमकां सांगतावे म्हूण म्हणटना विश्वामित्र हांसताची ते राम लक्ष्मणा सांगताची पुर्वांतू हे आश्रम कोणाल जावन आशिल्ले कोण हांगा तपस्स करतर आशिल्ले सांगता आयक म्हूण सांगून तांणी विश्वामित्र सांगताची कोणाक काम कंदर्प म्हूण सकड म्हणटा पळय ताका आतां अनंग म्हणटाची मनमत तो ताका पुढे देह आशिल्ले एक कालांतू रुद्र हांगा तपस्या करतर आसतना ताका विवाह जाल्ल्यार मात्र थंय चेडू जावन ते चेडू देवसेनाधिपती जाता म्हणून आशिल्ले त्या वेळाक रुद्राक वो मनमत ಸ್ವಲ್ಪ बाद दिता रुद्र कोपान हुंकार करता
त्या वेळारी मन्मथ भस्म जावन चमकलो ताजी नंतर ताका नंग म्हूण नाम येयलें म्हूण सांगून म्हळ्यार रुद्राले घोर तपस्या मध्येंतो थंय देवतेन प्रेरण करचें आसत मन्मथाक रुद्राल वैरी पंचबाण प्रयोग करून रुद्राक समाधी स्थिती दुखून परांगमुख करी हिमवत पर्वतान तपस्ये करचे उमादेवी आनी महेश्वराक वारडीक जाता तशी त्या वेळाक तांकां जल्लेल चरडा निमती देवतेंक सेनाधिपती मेळटा अशें पुरय त्या तशी जावका म्हूण आशिल्लें त्या वेळाक देवतेल प्रेरणेन रुद्राक तपस्याक भात दिता पळय मन्मथ त्या वेळार रुद्र कोपान तागेले निडलावयचे दोळ सोडता यो लासून वता मागीर तो अनंग म्हणून नांव घेता तशें जावन आतां कंदर्पान हे जाग्यार तागेले देह सोडलेलो न्हू तशें जावन ताका अंगदेश म्हणजे हांगा रुद्राले एक आश्रम आसा तशी सदा धर्मपरायण जावन आशिल्ले रुद्राले शिश्य हांगा आसताची आज आमी आश्रमांत तुची रात्री आतां रात्री म्हणटा एक आश्रमार राबूका वय यांचे आश्रम आमकां मेळनवे हांगा रात्री न्हिदोया पायी सकाळी गंगा नदी दांटून वचून मुखार वचा तशी मात्र ह्या आश्रमाक प्रवेश करता जाल्यार परिशुद्ध जावन प्रवेश करता जाता लायक जाग मेळ्ळो मात्र आमकां तशें रात्री हांगा सुखार आसूं येता आमी म्हूण सांगून आतां सुरवेक सरयू गंगा संगमांत न्हांव न्हू संध्या वंदन जप तप कोर न्हू होम आनी करून घेवन मागीर हे आश्रम प्रवेश करया म्हूण सांगतना विश्वामित्र आयलींची तांगेलोटू रामलक्ष्मण आयल्यांची म्हूण म्हणलेलो कोळ न्हू नांव न्हू शुद्ध आचमनांनी कोर न्हू तांगेल नित्यानिक कोर न्हू आईल तसल विश्वामित्राक आनी रामलक्ष्मणाक थंय सुतमुत्तू आश्रम मंडला आशिल्ले ऋषी मुनी आयलींची आनी तांकां अर्घ्यपाद्य आचमनीय दिवन फल कंदमूल फल आहाराक दिवन मागीर रामलक्ष्मणाक येतोचित सत्कार करून थंय विश्वामित्राक भितर तांणी आश्रमा आपयला रात्री विश्वामित्र तांकां नाना काणी देवाली पुरे सांगून तांकां संतुश्ट करताची मागीर पुराय तपस्वी रामाल वटू न्हंयची तिराक रामलक्ष्मणाक घेवन वचून संध्या वंदन करताची मागीर ते पुण्य आश्रम म्हूण ते आश्रम कामाश्रम म्हणटाची काम्याश्रम म्हणटाची पुण्याश्रम म्हणटाची त्या आश्रमांत राम लक्ष्मण विश्वामित्र बरलेल महर्ष पुराय देवालांनी पुरे काणी सांगून संतोषारी रात्री तांणी थंय रात्री काडली फाल्यां जाल्ली फुडले येता प्रकार तांणी तांकां विश्वामित्रान जगयले तांणी तांगेले नित्य आहनिकनी कोरून गंगेंत नांव न्हू आहनिकनी कोरून विश्वामित्र ऋषील वटू गंगा नदी दांटूच्याक आयले थंय राम लक्ष्मण ते काम्याश्रम जेव रुद्राल आश्रमांत थंय आशिल्ले सर्व महर्षियो एक दृढ जावन घट्टी जावन आशिल्ले एक दोणी हाणू ते गंगा दांटूकान वतान्यत थंय ते दोणीर बसून विश्वामित्रा सांगताची तुमी हे दोणीर चड्याची हे दोणी तुमकां गंगा नदी दांटवान व्हरता वेळ करची नाका म्हूण सांगून म्हळ्यार वच्चे काला विळंब म्हळ्यार खंयची वेळा प्रयाण करता तांकां पुराय जाणां गोत्तस त्याची वेळा वचका म्हूण सांगून तांणी सर्व महर्षींक येतोचित रितीरी तांणी थंय फेरवेल म्हणचे पळय आमी बिलकोडीक म्हणटाची ते करून राम लक्ष्मणाल वटू तांणी ते गंगा नदी दांटूचे वता ती थंय सागरगामिनी म्हळ्यार ही समुद्र सरवुतीणे थंय तांणी गंगा नदी दांट वताची ना ते दोणी न्हंयचे मदीं येवन पावली न्हंयचे जोर शब्द आयकून शूर जाले रामा लक्ष्मणा आश्चर्य जाले हे शब्द इथे येता रस न्हंयचे मदें समुद्राचे पाळ येयले बरे शब्द कसले येता हे शब्दाक कारण कसलें म्हूण सांगून तांणी विश्वामित्राले निमगितना विश्वामित्र ऋषी ते न्हंयक त्या म्हणटा कारण कसल्याक म्हणून सांगताची कसलें म्हूण म्हळ्यार कैलास पर्वतांत चतुर्मुख ब्रह्माले मनस संकल्पनाची एक सरोवर केली ताणें ताका मानस सरोवर म्हणटाची त्या मानस सरोवरा दुखून एक उदकाचे प्रवाह
अयोध्ये सुतू वचून मुखार वता. ते प्रवाहकाची सरयू म्हणजे म्हळ्यार थंय दुखून येवन अयोध्या नगरा सुतो घालून वता म्हण मानस सरोवराचे प्रवाह ते सरयू न्हय बारी पुण्याची जली तेच सर्व पाप नाश करची जली ते सरयू न्हय आणि गंगा न्हय हांगा ಒಟ್ಟು जत्नमय परस्पर संघटनेन या शब्दू येतरस तशी सरयू आणि गंगा न्हयचे संगमस्थळीये परस्पर एका एक मारनो या शब्दूच्या तरस तश्चावनो तुम्ही या संघटन प्रदेश संगम प्रदेश हांगा मनान या दोन्ही नैके नमस्कार करायची म्हणून त्यांनी नमस्कार करताची मागिरी त्यांनी गंगे दुखून देऊंचे ಜಾಗ ಇಲ್ಲೋ ದೇವನು ವಿಶ್ವಾಮಿತ್ರ ಅಲ್ಬಿಟ್ಟು ರನ್ನಾಮದ್ದಿಂತು ಚಮ್ಕೊಂಡು ವತ್ತ ರಸಜಿ ಭಾರಿ ಘೋರ ಅರಣ್ಯ मनुष्य संचार ना तसले महा अरण्य पळोवन त्यांनी म्हणताची कितले दुर्गम अरण्य महर्षी हे भयंकर कठोर शब्द जतरस क्रूर मृगाचे भासा पक्षीचे भारी एक नमने शब्द ऐकत रस ताजे ಒಟ್ಟು व्याघ्र वराह गज असले दुष्ट मृग ह्यांत असं म्हणून दिसतात ताजे शब्द एक पडतरस हे अरण्य कोणाला इतली दारुण इति हे अरण्य म्हणून म्हणताना त्या अरण्याचे विषय विश्वामित्र ऋषी रामाक आणि लक्ष्मणा सांगताची ती काणी कसली म्हणून म्हणाल पाहिजे दिसा आम्ही पळया आजी सांगील सरपई विषय परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता काही न वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.